कशा आहात तुम्ही सगळे? तर आजचा नवीन ब्लॉग. आजचा वार आहे शनिवार आणि आपण चाललो ट्रिपला. सो ट्रिपला कुठे चाललो आहे, कसं जाणार आहे ते सगळं दाखवतो तुम्हाला. तर आता आपण निघूया. तयारी तर माझी झालेली आहे, जस्ट एक बॅग घ्यायची आहे, मग निघायचं. तर चला. तर हॅलो गाईज, आता आपण निघतो आहे. बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर आता निघतो आहे, तुम्हाला दाखवतो मी कुठे कुठे जाणार. चला. पण पेट्रोल भरू. पुन्हा ह्याच रस्त्याने यायचं, मला उलटं जायचं आहे, पण इकडे पेट्रोल पंप जवळ लागणार नाही म्हणून इकडनं जायला लागणार. परत पेट्रोल भरून आपण पुन्हा ह्या रस्त्याला. चला आता पेट्रोल पंपावर तर आलं आहे, लाईन आहे. चला आता पेट्रोल भरतोय, पेट्रोल झाला. चला निघूया आपण. आता इथून परत उलटं तिकडे जायचं आहे आणि तिथून मग. तर चला भेटूया आपण पुढे. बघा एक नंबर. अशी गाडी कधी घेणार आपण? पूर्ण आहे बघा ना, पूर्ण सेटअप मारला आणि एक नंबर चालला. मस्त ना. GS 1300 आहे, 1250. कडक 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 गाडी. चल. पण आज सगळेजण लोणावळा पुणे त्या साईडला जाणार आहेत, आपण उलटं चाललं. तर आपण जे काय ट्रिप होती ती तुम्हाला सांगतो, तर रिव्ह्यू देतो ट्रिपचा. आपण चाललो आहे बदलापूरला, आनंदी वास्तू म्हणून रिसॉर्ट आहे तिकडे. तर आता मी पनवेलमधून निघतो आहे. तर मी बाहेरच्या मेन हायवेने नाही जात आहे, कारण की तिकडे ट्रॅफिक वगैरे लागेल, तर वेळ होणार तिकडनं आपल्याला. तर आपण चाललो आहे इथून आतून गावातल्या रोडने. सो जाऊया चला. तर आता राईट मारायचा, तर आपण न्यू पनवेलमध्ये एंटर होतो आणि इकडनं मारला तर आपण बाहेर. चला लेफ्ट मारला आपण, आता निघा पुढे जाऊन भेटेल. इकडनं राईट मारणार जो की तळोजा MIDCला बाहेर पडेल रस्ता. गावागावातून जातो वल्लभ वगैरे करून. सो आपण इकडनं जायचं आहे. आणि इकडे कसं गाड्या असतात पण जास्त एवढी रश नसते, थोडेफार काय असेल तरच. नाहीतर रस्ता चांगला आहे, म्हणजे व्यवस्थित आहे, चांगला पण बोलता येणार नाही. कुठे कुठे जरा खराब पॅच आहे, पण ओके आहे. सो आपण इकडनं जाऊया. मेन रोडवरनं मी मुद्दामून नाही टाकले, कारण की कंटेनर वगैरे असतात खूप, त्यामुळे. चला आपल्याला गाडीच्या पाठी जायचं, काय नाही, हळूहळू आपण व्यवस्थितपणे जाऊ. आणि बदलापूरला जे बोलतो आहे ते आनंदी वास्तू म्हणून रिसॉर्ट आहे, तिकडे चाललं आहे. तर मित्राने रिव्ह्यू दिलेला. आणि ही पिकनिक आहे ती आमच्या ऑफिसची पिकनिक आहे, म्हणजे फक्त आमची टीम आली आहे, जाते आहे. 19 जण आहेत ते, बाकी सगळे ट्रेनने येणार आहेत. मला ट्रेनने उलटं पडेल, कारण की इथून मला ठाण्याला जायला लागेल पनवेलवरून, ठाण्यावरनं मग बदलापूर. तर मी बोललो एवढं फिरून जाण्यापेक्षा डायरेक्ट मी इकडच्या इकडे बाईकने येतो म्हणून बोललो त्यांना. तर ते पण ॲग्री झाले. तर चल आपण पुढे काय आज दिवसभरात उद्या काय मजा करणार. उद्या आपण निघणार आहे, पण काय मजा असेल 2 दिवसाची ती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन मी. आता टेंबोडे वगैरे गाव पुढे क्रॉस करून पुढे आलो आहे जरासं, तिथे रस्ता पॅच जरा खराब आहे. आणि आता आपण चाललो आहे टुवर्ड्स खोनी गाव. आपल्याला खोनीला गेलो की पुढे बदलापूर हायवे लागेल, तर आपण पकडून जायचं आहे. सफारी गाडी एक नंबर, काय पळवतं बघा ना, मस्त सपासप. आणि हे इकडे आता सध्या नवीनच झाले आहेत, हाय एक्सटेन्शन पॉवर केबल टाकले आहेत बघ. आपण पण जरा गाडी, रस्ता क्लिअर आहे तसा पुढे पळवत जाऊ पटापट. तर आपण लवकर निघू. चला कसं वाटतंय?
आज मी खूप एक्सायटेड आहे कारण की पिकनिक आहे ऑफिसची असं नाही बोलता येणार कारण की ऑफिस थ्रू नाही आपण आपल्या हे कॉन्ट्रो देऊन केलेले पण ऑफिसमधले सर आणि मुलं आहेत सगळे तर त्यातले तिघंजणं कॅन्सल झाले बिकॉज ऑफ पर्सनल रिझन कारण की त्यांचं काय एकाची तब्येत ठीक नाही एकाचं जरा पर्सनल हे आहे आणि दुसऱ्याच्या घरी पूजा आहे बोलतो मग आम्ही बोललो ठीक आहे त्याच्यामुळे आम्ही ते तिघं नाही येत आहे आम्ही निघालो आहे चलो कैसा होगा रे रास्ता पूरा खाली है तभी भी लेफ्ट पे रखता है स्पीड ब्रेकर असल्याचा फायदा पण आहे आणि तोटा पण आहे स्पीड ब्रेकर असलं की असं ट्रक बी आले स्पीड ब्रेकर तर त्यांना ओव्हरटेक मारता येतो पटकन समोरची गाडी येणार पण स्लो होते पण कधीतरी बघितलं नाही तर स्पीड ब्रेकरनं झाप करणं जाते ना आपटतं सगळं तर आता सध्या शेतीबाती झाली आहे ना त्यामुळे ते कापलेलं आहे सगळं त्यामुळे कसं दिसतं आहे तुम्ही सांगा पावसाळ्यात एक नंबर व्ह्यू असतो कारण की पूर्ण असं हिरवं गार असतं आणि आपला एक ब्लॉग आहे जुना धबधब्यावर गेलेलो आणि इकडे पडता पडता वाचलेलं ते इकडे त्या साईडला चला कोणाला तो बघायचा असेल तर आहे यूट्यूबवर तो तुम्ही बघू शकता खाली रस्ता भेटतो एकदम फक्त गावाच्या आजूबाजूला पाठी पुढे थोडं स्पीड ब्रेकर असतात त्यामुळे जरा ट्रॅफिक होते तिथे ट्रॅफिक म्हणजे निघून जातात पब्लिक पण गाड्या स्लो होतात त्यामुळे त्याने चांगलं पण आहे कारण की गावाला तर ट्रॅफिक व्हायलाच पाहिजे कारण की लोक फास्ट चालायला लागले तर कसं होणार ही शाळा आहे चला कसा रस्ता तो काय थंडी वाजते अजून ऊन पडलंय तरी थंडी भारी भारी आणि थंडीच्या दिवसात हे प्लॅन करायची मजाच काय असते रिसॉर्टला जावा बाईक राईड करा तुम्हाला बोललेलं ना बाईक रायडिंग चालू होणार आपली तर आपण चालू केलेली आज एक 50 किलोमीटरचा पॅच आहे आपण तो पूर्ण करायचा 1.5-2 तास लागणार दाखवतो गुगलवर आपण चला ते म्हणजे कसं समोरून गावात नाही इकडे तर बस वगैरे काही येत नाही ना त्यामुळे इकडे स्वतःच्याच गाड्या असतात आणि प्लस असं शेअरिंग हे असतं 6 सीटर बोलतात त्याला इको गाडी पहिले जुने टमटम होत्या चला मला काहीतरी इथं लावा कोणतरी अंधारात जायचं डायरेक्ट काल ते तप करणं आणि एक गोष्ट झाली आहे म्हणजे मला आनंद पण आहे त्या गोष्टीचा की त्या माणसाने मला कमेंट वाचली तर मी श्रीमान दादा लाईव्ह स्ट्रीम करत होता महाराष्ट्रामधला सगळ्यात मोठा यूट्यूबर तोच आहे आणि त्याला रिस्पेक्ट देणं ही खूप काळाची गरज आहे आणि तो रिस्पेक्ट कमवली आहे त्याने स्वतःहून तर मग आपण पण त्याला श्रीमान दादाच बोलला पाहिजे तर तो पालेश्वरी देवीचं मंदिर तर त्याला मी मॅसेज केला लाईव्ह स्ट्रीमवरच की श्रीमान दादा मी ऑस्मो ॲक्शन 4 घेतला आहे तर त्याने मला रिप्लाय दिला आहे त्या गोष्टीवर तर मी ती टाकीन व्हिडिओ त्याला मला रील बनवून टाकायची आहे ती तर अजित भाई अच्छी चीज आहे अच्छा बात आहे करो ब्लॉगिंग एवढा खुश झाला आहे ना मी त्या गोष्टीवर खूप भारी वा एक नंबर वाटतं त्याच्यासाठी की त्याने माझी कमेंट वाचली आणि हे दिलं आहे रिस्पेक्ट दिला की हा अच्छी चीज आहे घे वापर यूज कर चांगल्याने वगैरे असं
जास्त बोलू शकत नाही तो पण, कारण की लाईव्ह स्ट्रीम चालू असते, खूप साऱ्या कमेंट्स येत असतात. अरे कपड्याला काय झालं, रस्ता असा खराब आहे ना, त्यामुळे कपडा माझा बाहेर येत. ए दे दनादन. चला आपण पुढे जाऊन आता प्रकारे आता आपण वल्लभगाव क्रॉस करून आपण ह्याला चाललो आहे, तळोजा MIDC एंटर करणार. ही दीपक लेफ्ट साईडला आहे ती दीपक फर्टिलायझर कंपनी आहे. आपण गावातनं एंटर होऊन तळोजा MIDC जाणार. चला ही नदी आहे. आता सध्या पावसाळ्यात खूप वाहते, आता सध्या कमी आहे. रस्ते पण जरा हे आहेत, पण आता रस्ते चांगले असतील. तर चला आपण मध्ये थोडा पॅच खराब असेल. आणि मॅप का नाही लावला तर मला रस्ता माहिती आहे, बदलापूरपर्यंत जायचा. तिथून पुढे काय वाटलं रिसॉर्टला जायचं वगैरे का आलं ना तर आपण तिकडे लावू, म्हणून मी मॅप लावला नाही आता सध्या. सध्या हळूहळू चालवत आहे कारण की ट्रॅफिक आहेत, गाड्या पटापट येत आहेत. सो हळूहळू आपण जाऊ, तर काय एवढं हे नाही आपल्याला. तिथे 11चं चेक इन आहे. चलो हा कूलर आहे एवढा मोठा ना, कंपनी एवढी मोठी आहे ना दीपक फर्टिलायझर, खूप जुनी कंपनी आहे. अशा प्रकारे आपण आता तळोजा MIDCत एंटर केलं आहे आणि मेन रोडला लागलो आहे. सो इथं पण थोडं ट्रॅफिक असेल, पण आपण लवकर निघून जाऊ. आता वाजले सकाळचे 9:30. आपण 10:30पर्यंत पोचू तिकडे, कदाचित 10:45 झाले तरी ठीक आहे, आपण 11च्या अगोदर पोचू. माझा एक विचार होता की नाश्ता करायला थांबायचं, पण मग आता डायरेक्ट तिकडेच जाऊन करू, कारण की बाकीचे लोक बोलत आहेत की आम्ही नाश्ता घेतो आहे थोडाफार. मला ठीक आहे चालेल. सो आता तळोजातनं पुढे जाऊन राईट मारायचं आहे, कोणी गावाला जायला, म्हणजे नितलस वगैरे ते करून पुढे जायचं. सो आपण चलो, हे आउटसाईड आहे MIDCतला रोड, तिकडे तळोजातला वेगळा रोड आहे. हे कंपन्यांसाठी म्हणजे इंडस्ट्रियल एरिया आहे, त्यामुळे ट्रक्स वगैरे जास्त असतात तिथे. आणि आज सॅटरडे आहे तर थोडंफार कमी असतील कदाचित. चला पण राईट मारणार. हा पुढे मारला तर तळोजा फेज 1 फेज 2ला रोड कनेक्ट होतं. लेफ्टने गेलं तर आपल्याला जायचं राईटला, तर राईटला जाऊया. चला आणि इकडे थोडा मध्ये पॅच खराब आहे आणि बाकी रस्ता एक नंबर बनवला आहे. थोडा पूर्ण कोणी गावापर्यंत, म्हणजे बदलापूर हायवेला टच होता ना रोड, तिथपर्यंत मस्त आहे. चला हा पॅच आहे कारण की तिकडे सिमेंटचं काम चालू आहे रस्त्याचं, तर पॅचने जायला लागतं. थोडं असं असेलच मध्ये कदाचित. चिक्कल बघा आलं. मध्ये जरा पॅच आहेत, थोडं खराब, बाकी रस्ता एक नंबर आहे. आता चालवू शकतो. माझी गाडी अशी जरा मला खेचल्यासारखी वाटतंय, हा प्रॉब्लेम असतो. केवढी मोठी क्रेन आहे बघा ना, इकडे दिसतंय की नाही माहीत ना, खूप मोठी क्रेन आहे. तर फॅक्टरी वाटतं. फेमस मोरया मिसळ फेमस आहे, मस्त. इथं कधीतरी येऊ आपण. आज सध्या ना माझी इच्छा झालेली सकाळी की मिसळपाव खाऊ आपण जाऊन,
पण बोललो नको, परत इथे खाणार पोट टाईट होणार इकडेच, मग उपयोग काय. दिवसभर आपल्याला एन्जॉय पण करायचं आहे ना. असं आपण पलावाच्या इकडे आलो. दुसरं पलाव आहे. एक मेन पलाव आहे ते तिकडे मेन रोडला आहे, शिळपाटा डोंबिवली रोडला. आणि एक खोनी बदलापूर रोडला आहे. हे आतल्या साईडचा पलाव आहे, मस्त आहे हे पण. इथं मी गेलो आतमध्ये. गार्डन्स वगैरे खूप भारी आहेत. गार्डन्स, प्लेग्राऊंड एरिया वगैरे मस्त आहे. स्वतः आपण इथे पलावाच्या इथं पोचलो. चला. दत्तगुरु दिसले मला हो, दत्तगुरु दिसले. अरे आपण निघालो इथून. आता पलावा क्रॉस करतोय, म्हणजे पुढे तास सव्वा तासाचाच रस्ता बाकी आहे आता. चलो. इथे आतमध्ये शंकराचं मंदिर पण आहे, मस्त आहे. ते पण दाखवून कधीतरी तुम्हाला. हा, इथून कुठून तरी आतमध्ये जायचं आहे त्याला. हा, इथून आतमध्ये जायचं आहे. हे DTDC आहे ना, तिथून आतमध्ये तिकडे आहे. मस्त आहे. साजनी नभात नभ दाटून आले, नभात नभ दाटून आले, मी चिंब झाले. आता आपण हे आलो तळोजा रोडने क्रॉस करून आलो. आता आपण मेन बदलापूर हायवेला लागू. आता हा लेफ्ट साईडने कल्याण फाटा आणि सरळ बदलापूर. आपण सरळ जायचं आहे बदलापूरवर. इथे चेकिंग असते. आज पकडला नाही ना, मला दरवेळी हे करतात, थांबवतात. थांब. डॉक्युमेंट आपण सगळं ऑल क्लिअर आहे, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. कारण की कसं जी सिक्युरिटी आहे ते आपण बाळगली पाहिजे. मग आपण सगळं व्यवस्थितपणे सेफली सगळे डॉक्युमेंट होतं क्लिअर. चलो कुठं जाऊया आता. तर आता आपण बदलापूर हायवेला लागलो. आता सरळ रूटने जायचं आहे. मधीच फक्त एक लेफ्ट टर्न आहे, तो हे करून पुढे गेलं की सरळ जायचं. चला जाऊया. तर इथे थोडं ट्रॅफिक असणार. रस्ता चांगला केला आहे, मध्ये जरा पॅच खराब आहे, पण ओके तुम्ही येऊ शकता. पण ट्रॅफिक असते कारण की हा मेन रोड पडतो बाहेरचा, आणि ज्यांना सिटीमधून आतून यायचं नाही ते लोक हा रस्ता यूज करतात. हाच रस्ता पुढे जाऊन मुरबाडला वगैरे टच होतो. सो त्याच्यामुळे जरा ट्रॅफिक असतं इकडे मलंगड वगैरे आहे ना, त्यामुळे. चलो. रिक्षाची हालत बघा कशी झाली.
आपण मस्तपैकी 50-60 टच करत चाललं, काय एवढा प्रॉब्लेम नाही. ही पाईपलाईन आहे खूप मोठी, तर पाणी येण्यासाठी, म्हणजे अख्खा मुंबईला, ठाणे शहराला पाणी पुरलं पाहिजे ना, ती पाईपलाईन आहे इकडे. आणि हा सरळ रोड बदलापूर. आज एवढं काय ट्रॅफिक नाही लागलं इकडे पाठी, तरी पुढे कदाचित लागेल, कारण की कसं रस्ते वगैरे बघायला पाहिजे ना कसं आहे. अजून डीमार्ट वगैरे क्रॉस नाही केला मी बदलापूरचा. सो चला चला. नशीब पकडला नाही. आपल्याला पूर्ण बदलापूरमध्ये आतमध्ये नाही घेऊन गेलं गुगल मॅप. आता मी गुगल मॅप लावला आहे, गुगल मॅपने बदलापूरच्या बाहेरच्या रोडनेच मला डायरेक्टली हे केलं की इकडनं जा म्हणून. सो मी आता त्याच रोडला आहे. रस्ता कसा असेल माहीत नाही, मी फास्ट पण जास्त पळवायचा प्रयत्न आहे. सो आता पण निघालं, बघूया रस्ता कसा असेल काय माहिती, पण आपण जाऊ. स्पीड ब्रेकर, स्पीड ब्रेकर, स्पीड ब्रेकर. हा रेल्वे बघा, रेल्वे खालतून रेल्वे जाते. हा ब्रिज आहे. आपल्याला पुढून जाऊन राईट मारायचं आहे. स्पीड ब्रेकर खूप मोठा टाकला आहे. नदीकडे आलो, नदी क्रॉस करतोय कुठली तरी. चला, नदी क्रॉस केली. रस्ते खराब आहेत, रस्ते. चल आता आपण कुळगाव म्हणून गावातनं प्रवेश केला आहे. तिकडनं म्हणजे बोर्ड लावलेला पाठी, कमानी होती मोठी. आपण आता तिथून आतून चाललो आहे. चला. स्पीड ब्रेकर खूप आहेत पण इकडे. तर आपण आता कुठल्या तरी गावात आलो आहे आणि तिथे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बघा, मस्त आहे. आवडले ना? जय छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता आपण इथून लेफ्ट घेतला आहे, पण हे कुठल्या गावागावातनं रोड दिला, नवीन वडवली वगैरे क्रॉस झाली आहे, तिकडनं रस्ता आला. तिकडनं चाललो आपण. एक्झॅक्टली माहीत नाही कुठून काय कसं काय ते. बघूया. चला, आता आपल्याला जायचं आहे खालतून. रस्ता पण आहेत खराब इकडे.
स्पीड पण चालवू शकत नाही असं झालं. फुल ऑफ रोडिंग. तो असं बांधलाय सिमेंटचा. बाकी आपल्याला पूर्ण असाच दिसतं. हा कुठला रस्ता आहे माहीत नाही. नवीन रस्ता बनवतात वाटतं, तो आहे. त्याचं काम चालू आहे वाटतं. बदलापूर हायवे, बदलापूर पनवेल हायवे तो पाला. गाड्या तर येत आहेत. बाबा हे काय नवीनच आहे. रस्ता मस्त आहे पण काम मस्त करताय. पण इथं टू व्हीलरवाल्यांना अलाउड नसेल एंट्री. सो चला. बघा आपण आता पोचत आलो. आनंदी वस्तीचा बोर्ड तर दिसला इथे मला. रस्ता खूप भारी भारी आहे. चला पोचलोच मोस्ट ऑफ. म्हणजे आपण इकडे गाव आहे बाहेरच्या साईडला आणि इकडे पुढे आनंदी वस्ती आहे. अरे 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 कैसा जाने का रे. चला ऑफ रोडिंग बघू. आनंदी वस्तू आपण इथं पोहोचलो तर आनंदी वस्तूला बघूया.